स्वप्न बघताय मनूच? मिठ्या मारल्या वाटतं. हा, तुला कसं कळलं? म्हणजे मारल्यात ना मिठ्या. एकच शोभत का तुम्हाला ह्या वयात? मी नाही ग, तिने मारली मिठी. वाटलंच होतं मला, हे असलंच काहीतरी चालू असेल तुमच्या मनात. शी, तुझ्या घरच्यांनी हे असं करायला नको होतं. मनकर्णिकेच्या पत्रिकेत मंगळे मंगळ, नवरा गेला तिचा. आत्ताच गेला ना, 2 वर्षांपूर्वी गेले ते महत्वाचं. 35 वर्ष संसार झाला पण सुखाचा. तुम्हाला काय माहित? हा, सुखाचा म्हणे. त्या बायकोचा नवरा दुःखी कसा असेल? हो का? दुरून डोंगर साजरे. मी आपलं मारे तिला बहीण बहीण म्हणून इथे बोलवून घेतलंय, पण माझ्याच संसारात विष कालवाला निघालीये. बघितलंत ना नानी कसं पुढे पुढे करतायत ते. काय तो बांधा, काय तो रंग. आता असो एकेकाचा बांधा असा, त्याला कोण काय करणार? हा, पण माझी कसलीच तक्रार नाही हो. माझाही संसार अगदी सुखाचा झालाय. त्या मनकर्णिकेसारखी 2-2 लग्न नाही केली. तिची 2-2 लग्न झाली? मग काय सांगते काय मी? उठवाय मेली. का पण? का पण? तिलाच विचारा ना. का नाही, तसंही आमच्या मनून तुम्हाला विकूनच खाल्लं असतं. जाऊ दे ग मालू, आता या विषयावर कशाला बोलतोय आपण? पण बरं झालं आपण बोललो ते. मलाही कसं अगदी हलकं वाटतं आता. तेच म्हणतो मी. नाही, संसारात चूक भूल द्यावी घ्यावी, त्याशिवाय काय संसार होतो? म्हणजे एकमेकांना माफ करतच पुढे जायचं. पण तरी नाही, खरं म्हणजे तूच मला माफ केलं पाहिजेस. अहो, मी कधी तुमच्यावर रागवलेले नव्हतेच हो. मी अगदी सुखात आहे हो तुमच्या बरोबर. अजून बरंच काही बोलायचंय मला. नंतर बोलू. आता मनकर्णिकेला सकाळी सकाळी जायचंय ना एअरपोर्टवर. मी सोडतो हवं तर. कशाला? टॅक्सी मागवलीये. एवढे थंडीचं कुठं बाहेर पडताय तुम्ही? मला काही थंडीचा त्रास होत नाही. तुला माहितीये, पोलादी शरीर आणि सोन्यासारखं मन आहे माझं. तरी सुद्धा नको. असं नको ग करू. मी एकटी आहे बिचारी. 2-2 नवरे केले. बिचारी कसली? एकटी आहे म्हणे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.